नमस्कार मित्रांनो, मी संजीव तुमचं नवीन एका मुंबई गोवा हायवेच्या रोड अपडेटमध्ये स्वागत करत आहे। मित्रांनो, आज आपण कशेडी घाटातून प्रवास करणार आहोत। लेफ्ट साईडला आपण हा रस्ता जो बघत आहात, जो बंद रस्ता आहे, तो तरी सध्या आपल्या कशेडी टनेललाच कनेक्ट होतो। इथून तो रस्ता एक्झिट होणार आहे। थोडक्यात मित्रांनो, हा ज्या ठिकाणी आपल्याला कशेडी घाटात जायला रस्ता स्टार्टिंग होतो, तिथे आपल्याला हा रस्ता चालू होणार आहे कशेडी बोगद्याकडे जायला। मग थोडक्यात तो कंटिन्यू होणार आहे रस्ता पुढे जाऊन। सध्या तरी आपल्याला हा रस्ता वापरायला लागत आहे, कारण हा रस्ता आपला आहे तो कशेडी घाट आहे, कशेडी घाटाकडे जाणारा रस्ता आहे। सो कंटिन्यू सध्या तरी जोपर्यंत कशेडी टनेल दोन्ही साईडचे पूर्णपणे बनून तयार होत नाही, तोपर्यंत आपल्याला हाच रस्ता थोडक्यात कशेडी घाट वापरायला लागणार आहे। म्हणजे थोडक्यात 15 ते 20 मिनटं तुमची वाया जाणारच आहेत। ऑप्शन त्याला नाहीच आहे दुसरा तोपर्यंत, जोपर्यंत तो आपला बोगदा पूर्णपणे दोन्ही पण साईडचे बोगदे पूर्णपणे तयार होत नाही तोपर्यंत। सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्या कशेडी घाटाची सध्याची परिस्थिती, सध्याची कंडिशन काय आहे, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन। सो मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला ह्या घाटाचा थोडासा अंदाज येईल आणि कुठे कुठे रस्ते सध्या या ठिकाणी खराब आहे, कुठे कुठे चांगला रस्ता आहे, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजेल। इथून आपला कशेडी घाटाची सुरुवात होते आणि तुम्ही बघू शकता की ह्या ठिकाणी तरी सध्या तरी आपल्याला रस्ता जो आपण आता वापरत आहोत, थोडक्यात कशेडी घाट वापरत आहोत, तो तरी सध्या तरी इथे तरी चांगला आहे। थोडे थोडे खड्डे आहेत, कारण हा कशेडी घाट खूप जुना आहे, म्हणजे थोडक्यात तो खूप रस्ता जुना आहे, त्याच्यामुळे या रस्त्याची कंडिशन ओके आहे। सो तुम्ही ह्या ठिकाणी जेव्हा प्रवास कराल तेव्हा शक्यतो तुम्ही थोडंसं आपला स्पीड लिमिट ठेवा। हे बघा, मध्ये मध्ये खड्डे आहेत, ती जे आपल्या गाडीच्या अचानकपणे समोर येतात, त्याच्यामुळे आपल्याला खड्ड्याचा अंदाज येत नाही। सो शक्यतो ह्या ठिकाणी जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल कराल, म्हणजे या कशेडी घाटातून तेव्हा ट्रॅव्हल कराल, तेव्हा शक्यतो तुम्ही थोडंसं आपल्या या गाडीवर नियंत्रण करा, जेणेकरून कोणताही प्रॉब्लेम होता नाही आणि तुम्ही व्यवस्थितपणे हा कशेडी घाट क्रॉस करू शकाल। आपण ह्यात इथे बघू शकतो लेफ्ट साईडला आणि राईट साईडला पण रस्त्याची कंडिशन थोडीशी कमकुवत आहे। रस्त्याला बहुतेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत, कारण हा रस्ता खूपच जुना असल्यामुळे रस्त्याची कंडिशन अशी असणारच आहे। सो आपल्याला इथे जेव्हा आपण प्रवास कराल तेव्हा शक्यतो तुमचा स्पीड लिमिट खूपच कमी ठेवा। हे बघा, इथे आपण बघू शकतो खूप खड्डे आहेत, रस्ता एकदम आपल्या एकदम खराब झालेला आहे। सो आपण जेव्हा इथे ट्रॅव्हल कराल तेव्हा खरोखर आपल्याला खूप त्रास होऊ शकतो ह्या रस्त्यावर। सो कृपया करून तुम्ही ट्रॅव्हल करताना थोडंसं काळजी घेऊन ट्रॅव्हल करा। शक्यतो तुम्ही दिवसा ट्रॅव्हल करा ह्या ठिकाणी, जेणेकरून तुम्हाला या खड्डे आहेत त्यांची व्हिजिबिलिटी थोडक्यात तुम्ही लांबून पण तो खड्डा समोर असेल तर तुम्ही व्यवस्थितपणे बघू शकता, व्हिजिबिलिटी जास्त असल्यामुळे दिवसाची। रात्रीचा प्रवास करताना थोडंसं ह्या ठिकाणी थोडंसं डिफिकल्ट होऊ शकता प्रवास आपला, कारण तुम्ही बघू शकता की रस्त्यावर आता दिवसाचे पण खड्डे तुम्हाला थोडेसे इनविजिबल आहेत। त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा प्रवास दिवसाचा कराल सो तुम्ही व्यवस्थितपणे प्रवास क्रॉस करू शकता, थोडक्यात ट्रॅव्हल करू शकता ह्या घाटातून। कशेडी घाट हा खरा म्हणजे खूप मोठा घाट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप वळणावळणाचा घाट आहे। आपल्या कोकणातील सगळ्यात मोठा घाट हा कशेडी घाट म्हणून ओळखला जातो आणि थोडक्यात थोडासा ह्या रस्त्यावरती जो मुंबई गोवा हायवेवरती आपला हा घाट आहे, त्याच्यामुळे ह्या रस्त्यावर थोडंसं ट्रॅफिक असतंच कायमचं। हे तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघू शकता। फक्त कधी कधी ह्या ठिकाणी काम जर चालू असेल तर थोडंसं ह्या ठिकाणी ट्रॅफिक थोडंसं कमी असतं, पण आता सध्या तरी कशेडी टनेल जोपर्यंत ओपन होत नाही तोपर्यंत ह्या रस्त्याचा वापर करणारे खूप लोक, म्हणजे थोडक्यात वाहनं असणारच आहेत। तोपर्यंत आपल्याला थोडंसं ह्या ठिकाणी गाडी आपल्याला कंट्रोल करून चालवावी लागणार आहे। बाकी मात्र तुम्ही रोडची कंडिशन बघू शकता, घाटातला रस्ता ओके आहे, कुठे कुठे फक्त खड्डे आपल्याला बघायला मिळतात ह्या रस्त्यावरती। जेव्हा आपले कशेडी टनेल दोन्ही साईडचे ओपन होणार, थोडक्यात तिथे भरून दोन्ही साईडचे कशेडी टनेल ओपन होणार, तेव्हा आपला बराचसा वेळ आपला वाचणार आहे। कारण मित्रांनो, इथे आपण बघू शकतो आता आपल्याला जेमतेम नाही म्हटलं तरी आपण फक्त आता 5 मिनटं ह्या ठिकाणी ट्रॅव्हल केलेलं आहोत, पण आपण थोडंसंच अंतर क्रॉस केलेलं आहे या घाटातील। पण जेव्हा आपला कशेडी टनेल पूर्णपणे बनून तयार होईल तेव्हा आपण व्यवस्थितपणे हे अंतर जे आहे आता जे आपण क्रॉस करतो आहे त्याला फक्त मॅक्झिमम 5 ते 6 मिनटं लागतात हे क्रॉस करायला। आपण व्हिडिओमध्ये आपण गेल्या वेळी यूट्यूबवर मी ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे माझ्या चॅनलवरती, तो तुम्ही बघू शकता।
तर मित्रांनो थोडंसं पुढे आल्यावर आपण बघू शकतो की रस्त्याची कंडिशन अशीच कंटिन्यू आहे। मध्ये मध्ये कुठे कुठे खड्डे आहेत, तर मध्ये मध्ये कुठे कुठे सगळा चांगला रस्ता आहे आपल्या, आपण बघू शकतो इथे। तर मित्रांनो थोडंसं व्हिडिओ मी फॉरवर्ड करतो, कारण कशेडी घाटातून आपण जेव्हा क्रॉस करतो आपण कशेडी घाट, तेव्हा आपल्याला नाही म्हटलं तरी 20 ते 25 मिनटं लागतात। नॉर्मली आपल्याला 30-40 तरीने आपण जेव्हा क्रॉस करतो तेव्हा हा घाट, जेव्हा हा रस्ता चांगला होता, चांगल्या कंडिशनमध्ये घाट हा चांगला जेव्हा होता, तेव्हा आपण हा घाट क्रॉस करायला जास्तीत जास्त 20 मिनटं पुरेशी होते। पण आता थोडीशी 20 ते 25 मिनटं लागू शकतात, कारण घाटाची कंडिशन ही आपल्याला मुंबईच्या दिशेने जाताना स्टार्टिंग पॉईंटला थोडीशी आपण बघू शकतो की खूप सारे या ठिकाणी खड्डे पडलेले असल्यामुळे थोडीशी बिकट आहे रस्त्याची कंडिशन। त्याच्यामुळे थोडंसं वाहन त्या ठिकाणी आपल्याला स्पीड लिमिटमध्ये ठेवून क्रॉस करावं लागतं। शक्यतो तुम्ही अवॉइड करा आपलं स्पीड जास्त ठेवणं। तर मित्रांनो थोडंसं हा व्हिडिओ मी फास्ट फॉरवर्ड करतो, जेणेकरून हा व्हिडिओ थोडासा लेंदी होणार नाही। तर मित्रांनो हॉटेल श्री गणेशच्या थोडंसं पुढे आल्यावर आपण इथे बघू शकतो जो कशेडी घाटातला रस्ता आहे तो एकदम चांगला अवस्थेत आपण बघू शकतो, म्हणजे थोडक्यात बघायला मिळतो। इथे जे आपल्याला अगोदर खड्डे भेटलेले होते रस्त्यामध्ये, ते खड्डे इथे नाही आहेत। ह्या ठिकाणी रस्त्याची कंडिशन खूप चांगली आहे। एखाद दुसरा खड्डा आपल्याला भेटू शकतो, म्हणजे थोडक्यात खड्डा मिळू शकतो आपल्या गाडीला। पण आपण ह्या ठिकाणी जेव्हा आपण ट्रॅव्हल कराल तेव्हा शक्यतो थोडंसं स्पीड लिमिट ठेवा, जेणेकरून आपल्याला जो अनपेक्षितपणे आलेला येणारा खड्डा आहे तो आपण व्यवस्थितपणे क्रॉस करून आपले वाहन त्या ठिकाणी आदळणार नाही। तर मित्रांनो इथे आपण बघू शकता बघा रस्ता खूप चांगल्या कंडिशनमध्ये आहे। इथे तरी आपल्याला श्री गणेशच्या पुढून श्री गणेशच्या मागून थोडासा रस्ता खड्डेमय होता, तो आपण आता व्हिडिओमध्ये आपण ऑलरेडी कवर केलेला आहे। ह्याच्या पुढील रस्ता जो आहे तो व्यवस्थितपणे चांगल्या कंडिशनमध्ये आहे, सो आपण इथे ट्रॅव्हल करताना आपल्याला कोणताही त्रास होणार नाही हे नक्की आहे। तर मित्रांनो हा रस्ता असाच पुढे कंटिन्यू आहे, सो त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ थोडासा फास्ट फॉरवर्ड करतो आहे अजून। तर मित्रांनो आजचा हा प्रो अपडेट आपल्याला कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि जर आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करून ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। कारण मित्रांनो ह्या चॅनलवरती आपल्याला दररोज रेग्युलरली मुंबई-गाव हायवेवरचे अपडेट आणि बाकी पण अपडेट मिळत असतात। सो नक्कीच आपल्याला ह्या चॅनलवरची माहिती उपयोगी पडेल, आणि आपले जे मित्र रोड ट्रॅव्हल करत असतात त्यांना पण हा चॅनल शेअर करा, जेणेकरून त्यांना पण ह्या चॅनलवरची माहिती उपयोगी पडेल। तर मित्रांनो आजचा अपडेट नक्कीच आवडला असेल तर
कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.